लोकप्रतिनिधींच्या कारभारावर पत्रकारांचा अंकुश हवाच। त्यांचे काही चुकत असेल तर त्यावर जरूर टीका व्हायला हवी, पण अशी टीका करताना पत्रकारांनी सर्व बाजूंनी विषयाचा अभ्यास करावा, असे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या महापौर कल्याणी पाटील यांनी आज सांगितले। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या जनसंपर्क विभागातर्फे पत्रकार दिनाचे औचित्य साधून सर्व पत्रकारांना शुभेच्छा देण्यासाठी आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या। उपमहापौर राहुल दामले, स्थायी समिती सभापती प्रकाश पेंडकर, सामान्य प्रशासन विभागाचे अनिल डोंगरे, जनसंपर्क अधिकारी प्रसाद ठाकूर, शिवसेना गटनेते कैलास शिंदे, विरोधी पक्षनेते मंदार हळवे यांच्यासह महापालिका अधिकारी, पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते। पत्रकार आणि महापालिका प्रशासन, लोकप्रतिनिधी यांच्यात अनेक कारणांनी समन्वय साधण्यात अडचणी निर्माण होतात। त्यातूनच विपर्यास बातम्या प्रसिद्ध झाल्याने त्याचा कारभारावर व विकास कामांवर परिणाम होतो। लोकात गैरसमज पसरतात। महापालिकेने केलेल्या विकास कामांचे, प्रगती पथावरील प्रकल्पांचे योग्य वर्णन वृत्तपत्रातून यावे। त्याचवेळी लोकप्रतिनिधींच्या राजकारणावर टीका करताना कुणावर अन्याय होणार नाही याची पत्रकारांनी काळजी घेतली तर एकमेकांच्या विश्वासातून महापालिकेच्या प्रगतीचे चांगले चित्र आपण नागरिकांसमोर ठेवू शकतो, असा आशावाद त्यांनी यावेळी व्यक्त केला। पत्रकारांना प्रशासन विभागातून योग्य ती माहिती मिळत नाही, त्यामुळे मिळेल त्या बातम्या पत्रकार माध्यमांना देतात, त्यातून गैरसमजही होतात। अशा वेळी जनसंपर्क विभागाने यात लक्ष घालून पत्रकारांना अपेक्षित माहिती मिळवून द्यावे, म्हणजेच योग्य बातम्या देणे शक्य होईल। यावेळी पत्रकार विष्णुकुमार चौधरी, प्रदीप जगताप आदींनी आपल्या भावना व्यक्त करून पत्रकारांना शुभेच्छा दिल्या। कल्याण डोंबिवली महापालिका पत्रकार कक्षात आधुनिक सुविधा पत्रकारांना उपलब्ध व्हावी, त्यांना इंटरनेटच्या वापरात सुलभता यावी म्हणून पत्रकार दिनाचे औचित्य साधून वायफाय प्रणालीचा शुभारंभ करण्यात आला। 83 वर्षीय ज्येष्ठ पत्रकार दामुबाई ठक्कर यांच्या हस्ते या प्रणालीचा शुभारंभ करण्यात आला। त्यावेळी ज्येष्ठ पत्रकार मासूम पेश हमाम, दौलतसिंग पालीवाल, महादेव पंजाबी, रमेश दुधाळकर यांच्यासह पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते। या कार्यक्रमात अनेक ज्येष्ठ पत्रकारांचा सन्मान करण्यात आला। ब्युरो रिपोर्ट, इंडिया टीव्ही न्यूज। गणराज्य स्वीकारलं आणि लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून आपण पत्रकार काम करू लागलो। त्याही पूर्वी स्वातंत्र्यपूर्व काळात लोकशाहीच्या माध्यमातून पत्रकारिता होत होती आणि 1882 साली आपल्या ज्यांनी पहिलं आपलं वर्तमानपत्र सुरू केलं असे बाळशास्त्री जांभेकर दर्पणकार यांनी ज्या अर्थानं एक लढा स्वातंत्र्यपूर्व काळापासून सुरू केला, दिवसाच्या निमित्तानं, पत्रकार दिनाच्या निमित्तानं आपण सर्व कल्याण डोंबिवलीतील जाणकार, सुज्ञ असे सर्व पत्रकार या ठिकाणी उपस्थित आहात। प्रथमतः मी सर्वांचं आपल्या ह्या पत्रकार दिनाच्या दिवशी शुभेच्छा देऊन स्वागत करतो।